आणि जिथे सुख मिळेल तिथे सुखानं राहा। आणि बघा, भाऊ भाऊ जन्मभर भांडू नका, थोडंसं चिंतन करा मुलांनी। मायबापाची काय अपेक्षा असते? मायबापाची एकच अपेक्षा असते, आमच्या मुलांनी गुण्या गोविंदाने राहावं। तुमचं भावाभावावरचं जीवापाड प्रेम असेल ना, तर ते प्रेम पाहून तुमचे म्हातारे मायबाप बिना औषधानं 10 वर्ष जास्त जगतील। हे मायबापाचं टॉनिक आहे, बंधूचं बंधूवरचं प्रेम। आणि 2 भावाची रोजची भांडणं पाहिली ना, तर 6 महिन्यातच मायबाप जगाचा निरोप घेतील। पुढे लक्षात, गरज काय आहे म्हातारपणामध्ये? अरे 2 चपात्यावर तर दोघाचं भागते। फक्त तुमच्या प्रेमाची आवश्यकता मायबापाला असते, दुसरं काही नाही। तुम्ही दिलेलं प्रेम। नाही तर गडगंज श्रीमंती आहे, सासूला भूक लागली, ती म्हणती सोनेला काही खायला दे ग। तिनंही बदामचा शिरा केला, आंधळे बाबा चांदीच्या प्लेटमध्ये भरला आणि चांदीच्या प्लेटमध्ये बदामचा शिरा घेऊन आली। सासूच्या पुढे उभी राहून उभ्यानंच प्लेट आपटली। घे खाऊन, मरत होती का? गोड लागल का ते? याची गरज नाही। भाजी भाकरी द्या पण प्रेमानं। म्हणून इथे सुद्धा यशोदा माई काय अपेक्षा आहे? देवाचे मायबाप असू द्या तर एकच सांगू लागली, बाळांनो जन्मभर भाऊ भाऊ भांडू नका। आणि देवानंही प्रतिज्ञा केली, दही भातही खाणार नाही आणि बैराम दादांना आम्ही दोघं भाऊ भांडणार नाही। मोठा होऊ द्या तरी आईच्या दृष्टीनं आपण तिचं बाळ असतो एवढं लक्षात ठेवा। किती मोठा व्हा, किती मोठा। मी सांगितलं होतं ते 14 जानेवारी मकर संक्रांत, आंधळे बाबा आमच्या भारताचे पंतप्रधान गावाला गेले गुजरातला। त्यांची आई आहे 97 वर्षाची, पांढरी साडी, पांढरे केस झालेली, सुरकुत्या पडलेली आणि माय लेकरं लहानपणी कसे चिकटून बसतात तसे बाकड्यावर दोघं माय लेकरं बसलेले। मग ते तिळगुळ दिला आईनं, नंतर पाणी दिलं ग्लासभर। आपण टीव्हीला पाहत होतो, पाणी प्याले मोदी साहेब, थोडे घाईत प्याल्यामुळे ते वघळ उतरले। तर म्हातारीनं कमरेचा रुमाल काढला स्वतःच्या आणि मोदी साहेबाचं तोंड पुसून दिलं। का सांगतोय मी हे? भारताचा पंतप्रधान आहे पण मायच्या दृष्टीनं लेकरू आहे, एवढं लक्षात ठेवायचं। विठ्ठल 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 विठ्ठल